मस्त लिंबाची फोड, कांदा, पापड, साजूक तुपात शिजवलेला इंद्रायणी भात, चपाती आणि सोबतीला आहे तर्रीदार चिकन। तयार केलेलं ताट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्या किचन मध्ये काय बनणार आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण तयारी करतोय ती गटारी अमावस्येची। आपण बनवणार आहोत गटारी अमावस्या स्पेशल घरगुती काळ्या मसाल्यातलं तर्रीदार गावरान चिकन। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। इथे आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण वापरणार आहोत धने पावडर, हळद आणि आलं लसूण पेस्ट। तर ह्या सगळ्यांनी आपण हे व्यवस्थित आता कोट करून घेणार आहोत आणि एक 10 ते 15 मिनिटं याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। 15 minutes later. आपलं चिकन आता इथे मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण त्याला परतून घेऊया। तर एका भांड्यामध्ये आता मी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि एक तमालपत्र टाकणार आहोत। परतून घेऊन त्याला आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ते आपण आता शिजायला ठेवणार आहोत। इथे मी गरम पाणी वापरतेय जेणेकरून हे थोडं लवकर शिजलं जाईल। या प्रोसेसला ह्या पद्धतीने चिकन करताना थोडा वेळ लागतो, बट कुकरमध्ये शिजून घेण्यापेक्षा या पद्धतीने केल्यानंतर ते छान शिजलंही जातं आणि त्याचा अर्कही छान उतरतो आणि मग टेस्ट पण खूप छान लागते। तर चिकन बुडेल या पद्धतीने आपण इथे पाणी आता ऍड केलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत मीठ। तर असं शक्यतो असं म्हटलं जातं की चिकन शिजवताना त्यात मीठ नाही टाकायचं, शिजायला थोडा वेळ लागतो, बट या पद्धतीने शिजवताना जर तुम्ही मीठ ऍड केलं तर जे चिकनचे जे पीस असतात त्यामध्ये व्यवस्थित हे मीठ उतरते आणि मग टेस्टला पण ते चांगले लागते। आता याला आपण मीडियम गॅसवरती उकळू देणार आहोत। आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इतर मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा आता मी इथे भाजून घेते आणि तसंच एक खोबऱ्याची वाटी आहे छोटीशी, ती पण आपण इथे भाजून घेणार आहोत। आपला कांदा भाजला जातोय तोपर्यंत इतर साहित्य जे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आपण तेही थोडेसे परतून घेऊया। त्यासाठी आपण घेणार आहोत हरभऱ्याची डाळ, खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, दगडफूल, थोड्याशा लवंग, तिखटासाठी थोडीशी हिरवी मिरची, हे सगळे आपण परतून घेणार आहोत। वाटणाचा मसाला सगळे इथे भाजून रेडी आहेत। आता आपण हे सगळे एकत्र दळून घेऊया।
आपलं चिकन हे आता जवळजवळ शिजत आलेलंच आहे. आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपण छानसा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आपल्या मसाल्यांना इथे आता तेल सुटलेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत 1.5 ते 2 चमचा काळा मसाला, अर्धा ते 1 चम्मच लाल तिखट. या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसे तिखट हवे असतं या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात. आता हे सगळं आपण छानसं आता एकत्र परतून घेऊया. आपले चिकनसुद्धा आता इथे शिजून रेडी आहे. तुम्ही बघू शकता छानसं असं व्यवस्थित हे शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण जो तयार केलेला परतलेला मसाला आहे तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या गाठी ह्या राहणार नाहीत. आता आपण हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पूर्ण मसाला एकजीव झाल्यानंतर आपण याला थोडा वेळ उकळू देणार आहोत जेणेकरून मसाल्यांचाही अर्क ह्या रस्स्यामध्ये आणि चिकनमध्ये उतरेल. यासाठी आपण त्याला आता थोडा वेळ उकळू देणार आहोत. आपल्या चिकनला इथे छानशी उकळी आलेली आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि हे आपले चिकन आता रेडी आहे. आमची गटारी अमावस्येची तयारी तर आता झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.